विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर रामचंद्र मुंजाजी भिसे, समाजशास्त्र विभाग प्रमुख, दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर. विद्यार्थी मित्रांनो, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील काही दिवसापासून कोविड-19 मुळे परीक्षा होणार की नाही, होणार असतील तर कशा पद्धतीने होणार, असे असंख्य प्रश्न पडले होते. परंतु हे प्रश्न मार्गी लागला आणि आता परीक्षा होणार हे निश्चित झालेलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने तातडीने एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून उन्हाळी 2020च्या परीक्षा पद्धती कशी असेल, पदवी आणि पदव्युत्तर वर्गाची त्याबद्दलची सविस्तर अशी माहिती दिलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये आपण जर पाहिलं, जे विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम वर्षासाठी आहेत, त्यांच्या अंतिम सत्राची परीक्षा उन्हाळी 2020 ही आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेचा कालावधी, या परीक्षेची तारीख स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार 3 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर देण्यात आलेली आहे. या दरम्यान या परीक्षा होणार आहेत. या परीक्षा कशा पद्धतीने होणार आहेत, त्याच्या काही सूचना या परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या आहेत. परीक्षा पद्धती ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होणार आहेत. प्रामुख्याने सगळ्या परीक्षा ह्या MCQ या पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्यानुसार या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर लवकरच जाहीर करण्यात येईल असंही सांगितलेलं आहे. पण परीक्षेच्या तारखा ह्या निश्चित झालेल्या आहेत. 3 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या दरम्यान ही परीक्षा घेण्याचं निश्चित केलेलं आहे. परंतु काही विद्यार्थ्यांनी आणखीन जर त्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र भरले नसतील तर त्यांना पुन्हा एक संधी विद्यापीठाने दिलेली आहे. 10 सप्टेंबर पर्यंत अशा विद्यार्थ्यांनी आपल्या आवेदनपत्र परीक्षेच्या संदर्भातले विद्यापीठामध्ये दाखल करायचे आहेत, महाविद्यालयामध्ये दाखल करायचे आहेत आणि ते महाविद्यालयाने 12 सप्टेंबर पर्यंत विद्यापीठाकडे दाखल करायचे आहेत. ही शेवटची संधी परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. ज्यांच्या आणखी प्रात्यक्षिक परीक्षा झालेल्या नाहीत, त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ह्या 15 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या दरम्यान होणार आहेत. अशा पद्धतीने ह्या तारखा परीक्षेच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने जाहीर केलेल्या आहेत. आता परीक्षा पद्धती कशी असेल, हाही प्रश्न विद्यार्थ्यांसमोर होता. त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सांगता येईल की बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्याचं निश्चित केलेलं आहे. परंतु ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अडचण आहे, काही कारणांमुळे ते ऑनलाईन परीक्षा देऊ शकणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्याची तरतूदही विद्यापीठाने केलेली आपल्याला दिसून येते. परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना घरी बसूनच देता येईल आणि या संदर्भातलं सविस्तर अशी माहिती विद्यार्थ्यांच्या ज्या ठिकाणी प्रवेश असेल त्या महाविद्यालयाला देण्यात आलेली आहे आणि त्यांनीच त्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन करावं असंही विद्यापीठाने सांगितलेलं आहे. परीक्षा पद्धतीमध्ये सर्व संलग्नित महाविद्यालये पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील व पदविका अभ्यासक्रमाशी संबंधित सर्व दूरशिक्षण असेल,
सर्व विद्यापीठातील संकुल असतील यांच्यासाठी ही परीक्षा पद्धती लागू असेल MCQ. ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भामध्ये काही तांत्रिक अडचणी जर निर्माण झाल्या आणि विद्यार्थी पेपर सोडवताना त्याला काही अडचण निर्माण झाली तांत्रिकरित्या, तर त्याचा जे गेलेला कालावधी असेल तो कालावधी त्याला त्या ठिकाणी वाढवून देण्यात येणार आहे. परीक्षा ही 1 तासाची असणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीसाठीही 1 तासाचा वेळ विद्यापीठाने दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना मी आता सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देण्यास काही अडचणी निर्माण झाल्या तर त्यांना OMRच्या माध्यमातून ऑफलाईन सुद्धा परीक्षा देता येईल. परंतु विद्यार्थ्यांनी एखाद्या वेळेस गावाकडे ते असतील आणि त्यांना त्यांच्या जवळच्याच परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यायची असेल आणि अशा पद्धतीची मागणी विद्यार्थ्यांनी जर संमतीपत्राद्वारे विद्यापीठाकडे केली तर निश्चितपणे त्यांना परीक्षा केंद्र सुद्धा बदलून देण्याची तरतूद या परिपत्रकानुसार आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून परीक्षा केंद्राच्या ज्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होईल किंवा जिथं ऑनलाईनची अडचण असेल तिथं OMRच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्याची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. परीक्षा फॉर्म भरायचं मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. 10 तारखेपर्यंत तुम्ही परीक्षा फॉर्म आवेदनपत्र भरू शकता. ज्या विद्यार्थ्यांना हे सर्वात महत्त्वपूर्ण अशी सूचना या ठिकाणी आहे की ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या अशा पद्धतीची परीक्षा द्यायची आहे त्याचं संमतीपत्र प्रत्येकाने भरणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे त्यांनी त्या संदर्भातली माहिती भरणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID देणं अत्यंत गरजेचं आहे. त्या संमतीपत्रामध्ये जर तुम्ही तसं भरून दिलं तरच तुम्हाला ऑनलाईन परीक्षा देता येईल आणि संमतीपत्रावर ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात असलेली आवश्यक माहिती ही अचूक व्यवस्थितरित्या विद्यार्थ्यांनी आपला ईमेल ID त्यांचा सुरू असलेला मोबाईल नंबर हा देणं गरजेचं आहे असंही या परिपत्रकात म्हटलं आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून 20/9/20 पर्यंत ही परिपत्रके महाविद्यालयाने विद्यापीठामध्ये सादर करायची आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी मात्र महाविद्यालयाकडे 15 तारखेपर्यंत हे संमतीपत्र भरणं अत्यंत गरजेचं आहे. अशा पद्धतीची तरतूद या परिपत्रकामध्ये असलेली आपल्याला दिसते. त्यानंतर परीक्षा पद्धतीसाठी लागणारे जे काही ऑनलाईन इंटरनेट कनेक्टिव्हिटी असू द्या, लॅपटॉप, संगणक, स्मार्टफोन ही सगळी जबाबदारी ही विद्यार्थ्याची आहे. त्याने स्वतः ह्या सगळ्या सोयी सुविधा आपल्याला परीक्षेच्या संदर्भामध्ये तयार करून घ्यायच्या आहेत. विद्यार्थ्यांना सर्व संलग्नित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देता यावी यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा महाविद्यालयानेही पुरवाव्यात किंवा महाविद्यालयामध्ये तशी व्यवस्था करावी असंही कळवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ऑफलाईन परीक्षेच्या साठी सर्व प्रश्नपत्रिका या सर्व परीक्षा केंद्रावर ई-डिलिव्हरी मार्फतच पाठवण्यात येतील असंही सांगितलेलं आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना ओपन बुकद्वारे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने परीक्षा देता येतील. त्यांचा जे नेहमीप्रमाणे वेळ असतो तो वाढवून देण्यात येईल.
आणि या परीक्षेच्या संदर्भामध्ये ऑनलाईन परीक्षा कशी द्यायची असे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांसमोर जर निर्माण झालेले असतील, तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना ही सगळी तांत्रिक माहिती देण्याचं काम विद्यापीठाकडून 25 ते 30 सप्टेंबर 2020 दरम्यान होणार आहे. परीक्षेच्या संदर्भामध्ये आता आपण पाहू, ही सगळा परीक्षेचा पॅटर्न मी तुम्हाला सांगितला. आता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल आणि परीक्षेचं स्वरूप कसं असेल हे आपण पाहणं गरजेचं आहे. परीक्षेचे व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असेल हेही पाहणं गरजेचं आहे. पदवी आणि इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी ही बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा असेल, हेही मी तुम्हाला सांगितलं. MCQ पद्धतीने ही परीक्षा असेल. पदवीसाठी त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 40 प्रश्न असतील व त्यास 40 गुण असतील. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण देण्यात येईल. परीक्षेचा कालावधी हा 1 तासाचा राहील. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 4 पर्याय असतील. विद्यार्थ्यांनी अचूक अशा पद्धतीची उत्तरं निवडायची आहेत, पर्याय, आणि ते सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी मी आता सांगितले त्याप्रमाणे 1 गुण आणि असे 40 प्रश्न असतील. प्राप्त गुणाच्या जे काही गुण प्राप्त होतील 40 पैकी त्याचं गुणदान करून निकालासाठी ते 75 मार्काचा पेपर असेल तर ते 75 किंवा 80 मार्काचा पेपर असेल तर 80 मार्कामध्ये ते कन्वर्ट करून तुम्हाला देण्यात येतील. त्यानंतर हे पदवीसाठी झालं. आता पदव्युत्तर वर्ग जे आहेत, MA, MSc, MCOM किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच्या ज्या प्रश्नपत्रिका असतील, ती प्रश्नपत्रिका देखील 40 गुणाचीच असेल. फक्त यामध्ये प्रश्न मात्र बहुपर्यायी प्रश्न, MCQ प्रश्न हे 50 असतील आणि ह्या प्रश्नांच्या सदर परीक्षेचा कालावधी हाही 1 तासाचा असेल. 50 प्रश्नापैकी फक्त 40 प्रश्नांची उत्तरं ही या ठिकाणी अचूक निवडायची आहेत आणि 40 गुणापैकी जे गुण प्राप्त होतील त्याचं रूपांतर करून 75 ते 80 गुणामध्ये अंतिम गुण देण्यात येतील आणि तेच निकाल तुमच्या गुणपत्रिकेवर येईल. सर्व विद्यार्थ्यांच्या हे जे काही परीक्षेचं प्रारूप आहे, बाकीचे जे प्रात्यक्षिक असतील, अंतर्गत गुण असतील, लेखी प्रकल्प असतील, हे आपले पहिल्या पद्धतीनेच म्हणजे जसं पूर्वी होतं त्याच पद्धतीने राहील. या परीक्षा पद्धतीसाठी कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा उन्हाळी 2020 अंतिम वर्षाच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. त्या ठिकाणी परीक्षेच्या दालनामध्ये विद्यार्थ्यांनी 15 मिनिट अगोदर परीक्षा दालनामध्ये उपस्थित राहायचंय आणि पेपर संपल्यानंतर ताबडतोब 15 मिनिटाच्या नंतर त्यांनी केंद्राच्या परिसरामधून बाहेर पडायचं आहे. ऑफलाईन पद्धतीने जे विद्यार्थी परीक्षा देतील, पेपर देतील, ते पेपर सुरू झाल्यानंतर जास्तीत जास्त अर्धा तास उशिराने प्रवेश त्यांना दिला जाईल आणि परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासानंतरच त्यांना परीक्षा कक्ष सोडण्याची परवानगी दिली जाईल. ह्या सर्व सूचना आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचाव्या असंही विद्यापीठाने म्हटलेलं आहे. महाविद्यालयाची वेबसाईट असेल, महाविद्यालयाचा नोटीस बोर्ड असेल, महाविद्यालयाने वेगवेगळ्या ऑनलाईन पद्धतीने जे काही सुरू केलेले ग्रुप्स असतील त्यावर ह्या सगळ्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. कोविड-19 मुळे जर एखाद्या महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे, तेही जर त्यांचं अधिग्रहण केलेलं असेल महाविद्यालय तर त्यांनी दुसऱ्या ठिकाणी परीक्षेचं केंद्र करावं अशी ही सूचना केलेली आहे. त्याचबरोबर दरवेळेस 40 विद्यार्थी एका बैठक हॉलमध्ये असतात, यावेळेस फक्त 20च विद्यार्थी हे नेमले जातील. अशा अनेक सूचना ह्या या ठिकाणी केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांना मला एकच सांगायचं आहे, विद्यार्थी मित्रांनो, अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहात,
आम्हाला माहीत आहे की बऱ्याच दिवसाचा गॅप, परीक्षा होणार का नाही या संभ्रम अवस्थेमध्ये तुम्ही होतात. निश्चितपणे आता परीक्षा होणार आहेत हेही निश्चित झालेलं आहे आणि ह्या परीक्षा MCQ पद्धतीने होत असल्यामुळे आपण अधिकची तयारी आता आपल्याला करावं लागणार आहे आणि या परीक्षा MCQ पद्धतीने होतील, तुम्हाला घरी बसून देता येईल. फक्त एकच या निमित्ताने विनंती तुम्हाला करतो की आपण 15 तारखेपर्यंत महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या पदव्युत्तर वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपले संमतीपत्र हे महाविद्यालयामध्ये भरणं गरजेचं आहे आणि त्या संमतीपत्रावर स्पष्ट उल्लेख करणं गरजेचं आहे की तुम्ही परीक्षा ही ऑनलाईन देणार आहात की ऑफलाईन देणार आहात. तर अशा पद्धतीने आपण आपले संमतीपत्र आपल्या महाविद्यालयामध्ये लवकरात लवकर जमा करावे आणि आपण कशा पद्धतीने परीक्षा देणार आहोत हेही निश्चित करावं. आणि मी परीक्षेचा दिनांक तुम्हाला सांगितलेला आहे, त्याचं सविस्तर वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या वेबसाईटवर येणार आहे. या परीक्षा ह्या 3 ऑक्टोबर 2020 ते 25 ऑक्टोबर 2020 दरम्यान घेण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेची चांगली तयारी करावी. या निमित्तानं मी तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.